शंकररावजी माळी यांच्या वयाप्रमाणे सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यांचे कुटुंबीय आणि कासराळीकर यांच्या वतीने या आयोजित कार्यक्रमाला उपस्थित आत्ताच आपल्या वेगवेगळ्या भूमिकेतून वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचं ज्यांनी आपणाला कासळीकरांना आणि ह्या स्टेजवर आजच्या दिवशी आठवण करून दिलेले सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मोहनरावजी गोपुलवार, ज्यांनी आपल्या कुटुंबाचं सेवापूर्ती झाल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आपल्या लहान साडूला मार्गदर्शन केलेले आमचे ज्येष्ठ पितृतुल्य सायलोजी दासरवाड, सेवानिवृत्त SGM नागपूर। आता नागपूरचा काय संबंध आहे आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं। आमचे समाजाचे ज्येष्ठ उद्योजक मारुतरावजी कंठेवाड साहेब, या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलंय त्यांनी सांगितले बाबा मी सर्वांचं नाव या ठिकाणी घेत नाही, पण अध्यक्ष या नात्याने सर्वांचं नाव या ठिकाणी उल्लेख करणं माझं कर्तव्य आहे। ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात त्या सर्व गोष्टी माळी साहेबांना संबोधित करून त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सर्वच उल्लेख करणं हे माझं कर्तव्य आहे। सुदर्शनजी गालेवार, अमितजी कंठेवाड, पाटील साहेब कार्यकारी अभियंता बिलोली, गंगाधररावजी गिरोड, तालुक्याचे माजी सभापती सुभाष पाटील चिंचाळकर, ह्या नगरीचे आमचे मित्र माजी जिल्हा सदस्य संग्रामजी हैगले, डॉक्टर KB कासराळीकर साहेब, नागनाथरावजी अनंतवाड, डॉक्टर आकाश कंदकुर्ते, त्यांच्या आज दवाखान्याचं उद्घाटनही या ठिकाणी झाले। संतोषजी शिरशेटवार, शंकररावजी गंगुलवार, सचिनजी रोडे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पुपुलवारजी, त्यांचे सर्व नातेवाईक, मित्र परिवार आणि आज त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची आईसुद्धा समोरून आपल्या नजरेतून आणि आपल्या भावनेतून त्यांना आशीर्वाद या ठिकाणी देत आहे। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कासराळीकर आजूबाजून आलेले सर्व मान्यवर उपस्थित मित्रबंधू आणि भगिनी, मी खरं तर या ठिकाणी त्यांच्या दोन्ही मुलांचं या ठिकाणी मी कौतुक करतो, कारण ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला खरोखर त्यांच्यामध्ये निलेश असल, गणेश असल, त्यांचा खूप मोठा वाटा आपल्या सर्वांना एकत्रित करण्याचा आहे। त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण प्रत्येकाने आपापल्या मार्गदर्शनामध्ये त्यांचं गुणगौरव केलंय, कौतुक केलंय, त्यांनी कशा पद्धतीनं काम केलंय ह्या सर्व गोष्टी सांगितल्या। मी अतिशय त्यांच्या सर्व ह्या 20-25 वर्षापासूनचा 25-30 वर्षापासूनचा साक्षीदार आहे। या ठिकाणी इंजिनियर मोठा असतोच, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्यापेक्षा मोठा असतो आणि चीफ इंजिनियर त्याच्यापेक्षा मोठा असतो। डॉक्टर साहेब या ठिकाणी संग्राम पाटील हैगले आहेत, आमचे सुभाष पाटील आहेत, मी आहे। राजकारणामध्ये सेवापूर्ती नसते, त्याला बाजूला कसं करायला पाहिजे ह्याचे आपण डावपेच आखतो आणि अशा माणसाला सेवापूर्ती करता सर्व समाजातील नातेवाईक येणं फार मोठी गोष्ट नाही, ते तरी येतेच, पण सगळ्या थरातले लोक येणं, काल त्यांच्या ऑफिस कडून या ठिकाणी चीफ इंजिनियर आले होते,
आणि आज मोठमोठी राजकीय मंडळी, गावातील विविध पक्षातील विविध विचारांची मंडळी ह्या व्यासपीठावर आहे. हे त्यांचं जे काही कर्म म्हणतो आपण, केलेलं कार्य, हे त्यांची ही साक्ष आहे. म्हणून या ठिकाणी मी अधिकचा वेळ न घेता, माझा जी वेळ आहे की प्रत्येकाने 2-2 मिनटं, 3-3 मिनटं, 5-5 मिनटं या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आलेत. मग त्यांच्या स्वतःच्या आरोग्याविषयी असेल, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव एवढ्या मोठ्या धक्क्यामधून, मग ते आमचे दासरवाड साहेब असतील, कंठेवाड साहेब असतील, खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी होते. आम्ही गावकरी त्यांच्या पाठीशी होतो. आणि कुठल्याही क्षणामध्ये कुठलीही जर लाईटची अडचण असेल, मला जरी फोन केले तर मी म्हणायचं बाबा इंजिनियरला सांगायचं आहे का, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगायचं आहे का, नाही माळी साहेबाला सांगलं ते होते. म्हणजे एवढं मोठं काम त्यांच्या कार्यातून त्यांनी ह्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. मी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कासरळीमध्ये सेवापूर्तीचा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. माझे ते नातेवाईकही आहेत. आणि या ठिकाणी मी सरपंच असल्यापासून ते आजपर्यंत, म्हणजे माझ्यासारखे 5 सरपंच या गावाला झालेत, तरी ते त्यांच्यामध्ये सरपंच झाल्याच्या नंतर सरपंचाची कोणी आठवण करणार, मेंबर झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्याची कोणी आठवण करत नाही. म्हणजे 90-95 पासून ते आजपर्यंत त्यांनी ह्या गावची सेवा या ठिकाणी केलेली आहे. कुठल्याही मोबदल्याची आशा न करता, मला त्याच्यातून काय मिळेल ह्याची अपेक्षा न करता त्यांनी जे केलेलं काम आहे त्या कामाचं फळ म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जमलेत, सर्व समाज बांधव जमलेत. मग आमचा योगेश जर कोणी सांगितलं बाबा थोडं तू बोल, थोडं कार्यक्रमामध्ये ये, पण मला आज योगेश पहिली बार ह्या कार्यक्रमामध्ये येऊन मित्राचं रूप कसं असते आणि कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे सांगितलं पाहिजे या ठिकाणी येऊन सांगितलंय. आणि खरोखर स्टेजवर शंकरही आमचा कधी बोलला नाही, पण शंकरराव करता त्यांनी जे बोललेले आहेत. आमचे सुभाष पाटील बोलता येत नाही असं म्हणतात, पण ते 1-1 घंटा बोलू शकतात, पण आज कमीत कमी शब्दामध्ये त्यांनी माळी साहेबांचं या ठिकाणी कौतुक केले. सगळ्यांनी स्टेजवर असतील, खाली सर्वांना वाटत असेल की आपण काहीतरी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, पण खरोखर वेळ भरपूर झालेला आहे. मी आपला अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी गावाच्या वतीने, माझ्या समाजाच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो. आणि माळी साहेबांना सांगू इच्छितो की आपण खूप काम केलेलं आहे. आता स्वतःसाठी जगा. MSCB साठी काम केलात, समाजासाठी काम केलात, कुटुंबासाठी काम केलात, आणि आपल्या स्वतःसाठी आपण जगावं आणि आपल्या परिवारांची काळजी आमच्या कुटुंबावर, गावकऱ्यावर सोडावी. आणि निलेश असेल, गणेश असेल, ते होतकरू मुलं आहेत, त्यांना कुठेही कमी पडणार नाही. आणि साहेब गोकुलवार साहेब सांगितले की ते पैसे सर्व आपण डिपॉझिट करा. मला वाटत नाही हे काही डिपॉझिट करतील म्हणून, पण त्यांना कुठली अडचण कमी होणार नाही, कारण त्यांचे कर्म आणि त्यांचं हे जे काम आहे हे खूप चांगलं आहे. म्हणून मी सर्वांच्या वतीने पुनश्च त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.